काय विधान आहे, जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे, जर दोन त्रिकोण समरूप असतील, दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते, असं विधान आहे. जर दोन त्रिकोण समरूप असतील, आता हे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR, हे दोन त्रिकोण आहेत आणि हे दोन त्रिकोण कसे आहेत, समरूप आहेत. ठीक आहे. आणि समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय म्हणणार आपण, एरिया त्रिकोण ABC, आणि दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय म्हणणार, एरिया त्रिकोण PQR. आणि बाजू कोणत्या त्याच्या, पहिल्या त्रिकोणाच्या बाजू AB, BC आणि AC, दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू PQ, QR आणि PR या बाजू आहेत. या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते, असं विधान आहे. काय विधान अजून एकदा पहा, जर दोन त्रिकोण समरूप असतील, बरोबर, दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. बरोबर, या पद्धतीचं हे विधान आहे. आता आपण लिहूया सुरुवातीला पक्ष, साध्य आणि रचना केलेली नाही आपण, इथं लिहूया सिद्धता डायरेक्ट. लिहा पक्ष, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. पक्ष लिहूया, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. हे दोन त्रिकोण समरूप आहे आणि याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, बाजू AD, लंब बाजू काय आहे BC, AD लंब बाजू BC, आणि या त्रिकोणामध्ये PS लंब बाजू कोणती आहे, QR. हे झालं गिवन म्हणजेच पक्ष. एवढाच भाग आहे पक्ष मध्ये. काय आहे, त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण कसे आहेत, समरूप आहेत. आणि समरूप त्रिकोणामध्ये काय आहे, AD लंब बाजू BC, म्हणजे AD ही बाजू BC ला कशी आहे, लंब आहे. ठीक आहे. त्यानंतर PQR मध्ये कोणती बाजू लंब आहे, PS ही बाजू कोशाला लंब आहे, QR ला लंब आहे. हे पक्ष लिहिलं आपण. मग आता विधान सर्वांच्या लक्षात आलं, विधान तुम्हाला झालं, विधान फिट झालं डोक्यामध्ये. काय विधान आहे, दोन त्रिकोण समरूप असतील, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. हे विधान झाले. आता त्यामध्ये पक्ष लिहिलं आपण, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे, बरोबर. त्यानंतर इथं अजून काय आहे, या दोन त्रिकोणामध्ये AD लंब बाजू BC आणि PS लंब बाजू QR. ते झालं पक्ष. आता लिहूया आपण साध्य. साध्य म्हणजे काय सिद्ध करायचं आपल्याला, पहा, दोन त्रिकोण समरूप आहेत, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. आता अगोदर आपण काय करूया, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहूया. लिहा, एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR हे क्षेत्रफळांचं गुणोत्तर. बरोबर, कशा बरोबर आहे ते, त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे आहे. आता त्यांच्या संगत बाजू सांगा, AB तिची संगत बाजू कोणती, PQ. ठीक आहे, AB PQ. बरोबर, BC QR, BC QR. बरोबर. आता AC PR, AC PR अशा या त्यांच्या संगत बाजू लिहिल्या. आता कंडिशन बघा, अजून त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या, संगत बाजूंचा वर्ग करायचा, संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते, म्हणून AB वर्ग छेद PQ वर्ग. बरोबर.
BC वर्ग छेद QR वर्ग, त्यानंतर AC वर्ग छेद PR वर्ग. हे झालं तुमचं साध्य. आता येतो आपण सिद्धतेकडे. लिहा सिद्धता. गुणधर्म 1, 2 आणि 3 1.1 साठी आपण घेतलं होतं. त्यामध्ये आपण म्हटलं होतं दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्याच्या संगत बाजू आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हे विधान होतं. कधी 1.1 मध्ये आपण तो व्हिडिओ सेंड केला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं काय लिहिलं होतं आपण, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजू आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून आपण लिहूया प्रूफ मध्ये लिहा सिद्धता. सिद्धतेमध्ये लिहूया आपण एरिया त्रिकोण ABC, त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR, एरिया त्रिकोण PQR त्यांची पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. सांगा पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची. त्रिकोण ABC चा पाया सांगा. BC करेक्ट. BC तिची उंची सांगा. AD बरोबर. त्यानंतर छेद त्रिकोण PQR चा पाया सांगा. QR आणि उंची सांगा. QR आणि PS. याला नंबर 1 द्या. यालाच आपल्याला असं लिहिता येईल एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर. याला सेपरेट केलं पण BC छेद QR आणि गुणिले AD छेद PS. याला नंबर 1 म्हणूया वरच्या ऐवजी. हा नंबर 1 झाला. आता मी इकडला भाग पुसतो वरचा. इकडे लिहितो. झालं. आता खालच्या वेळेतल्या त्रिकोण ABD व त्रिकोण PQS मध्ये, त्रिकोण ABD व त्रिकोण PQS मध्ये कोणते कोण एकरूप आहेत ते सांगा. त्रिकोण ABD व त्रिकोण PQS मध्ये, त्रिकोण ABD आणि त्रिकोण PQS यामध्ये सांगा. समरूप त्रिकोण म्हटलं तर त्यांचे कोण एकरूप असतात. कोणते कोण एकरूप आहेत त्यांचे? ABD म्हणजे हा कोण. त्यानंतर याचा संगत कोण कोणता? PQS. कोण ABD एकरूप कोण PQS. कोण ABD एकरूप कोण PQS म्हणजेच म्हणून कोण B एकरूप कोण Q. कोण B एकरूप कोण Q. आणि अजून एक आहे याच्यामध्ये सांगा. दुसरा एक कोण एकरूप दिसतोय या दोन त्रिकोणात. एकदम साधं सोपं. ADB एकरूप कोण PSQ. बरोबर किती अंश आहे त्यांचं माप? व्हेरी गुड. बरोबर किती आहे? 90. ते काटकोण आहे ठीक आहे. आणि काटकोणाचं माप किती असतं? 90. म्हणून आपण लिहूया इथं. म्हणून कोण ADB बरोबर कोण PSQ बरोबर 90 अंश. बरोबर 90 अंश. म्हणून आता हे दोन त्रिकोण कोणत्या टेस्ट नुसार समरूप झाले म्हणून सांगा. म्हणून त्रिकोण ABD
समरूप त्रिकोण PQS. सांगा टेस्ट. दोन कोण एकरूप आहेत. कोणती टेस्ट मग? म्हणून कोको कसोटीनुसार दोन कोण एकरूप असतील तर कोको कसोटीनुसार असं म्हणतो आपण. दोन कोण एकरूप आहेत, कोको कसोटीनुसार हे समरूप झाले. आता त्यांच्या बाजू प्रमाणात असतात. समरूप त्रिकोण म्हटलं तर त्यांच्या बाजू कशा झाल्या? प्रमाणात असतात. सांगा त्यांच्या बाजू प्रमाणातल्या. खाली वाक्य समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. म्हणून AB छेद PQ बरोबर BD छेद QS बरोबर AD छेद PS असं बाजू प्रमाणात लिहिलं त्यांच्या. याला नंबर 2 म्हणूया. झालं? नाही सर. खाली लिहूया. परंतु त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे अगोदरच दिलेलं आपल्याला गिवन. आता याच्या बाजू प्रमाणात असतात म्हणून काय लिहिणार सांगा? AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. बरोबर. याला नंबर 3 म्हणा. याला 3 हा 2 आणि 1 तुमच्या जवळ आहे पहा. 1 लिहिलं होतं काय होतं सांगा? 1 नंबरचं. 1 नंबरचं लिहितो 1 नंबरचं पहा. 1 नंबर असं होतं एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर BC गुणिले किंवा BC छेद काय होतं बा? BC छेद QR बरोबर आणि बरोबर AD छेद PS असं होतं. याला 1 नंबर म्हणतो. आता खाली म्हणूया आपण 1, 2 व 3 करू. 1, 2 व 3 करू. खाली लिहूया 1, 2 व 3 वरून. एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर एक मी इथं लिहितो BC छेद QR बरोबर AD छेद PS. AD छेद PS. हे 1 नंबर होतं. आता आपण या 1 वरून 2 वरून आणि 3 वरून काय लिहायचं ते पाहूया. इथपर्यंत आला तर सर्व पहा. झालं का? बघा BC छेद QR बरोबर काय आहे? ABC छेद QR बरोबर काय आहे? AD छेद PS. परंतु बघा AD छेद PS म्हणजेच काय आहे? AB बाय PQ आहे, BD बाय QS. बरोबर. बघा आता अजून एकदा लक्ष द्या. AD छेद PS याच्या ऐवजी आपण लिहिणार आहोत. काय लिहिणार आहोत पहा? AD छेद PS इथं काय आहे? BD छेद QS आहे आणि AB छेद PQ आहे. परंतु आता या दोघांचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर AD छेद PS ची किंमत आहे AB छेद PQ. परंतु इथं 2 मध्ये पहा AB छेद PQ बरोबर काय आहे? BC छेद QR आहे. ठीक आहे ना? AB छेद PQ ची किंमत काय आहे? BC छेद QR. आता आपण याच्या ऐवजी काय लिहिणार बघा. आता
अजून एकदा पहा, समजलं नसेल तर हे एडी छेद पीएस आहे. हे एडी छेद पीएस त्याची किंमत काय? एबी छेद पीक्यू, बरोबर की नाही? आणि एबी छेद पीक्यू ची किंमत काय? बीसी छेद क्यू. आपण एडी छेद पीएस ची किंमत लिहिणार बीसी छेद क्यू. म्हणून एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यू आर बरोबर हा बीसी छेद क्यू आर गुणिले इथं बरोबर गुणिले एडी छेद पीएस त्याची किंमत लिहितो आपण बीसी छेद क्यू आर. बीसी छेद क्यू आर. आता सांगा, म्हणून एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यू आर बरोबर सांगा का? आता अंशांचा गुणाकार छेदांचा गुणाकार करा. बीसी गुणिले बीसी सांगा. बीसी गुणिले बीसी चा वर्ग छेद क्यू आर गुणिले क्यू आर चा वर्ग. आलं का बघा? बाजूचा वर्ग बाजूचा. ओके. म्हणजेच पुढे लिहूया, म्हणजेच बीसी वर्ग छेद क्यू आर म्हणजेच एबी वर्ग छेद पीक्यू वर्ग बरोबर एसी वर्ग छेद पी आर वर्ग. या पद्धतीने तुमचा हा थेरमचा प्रमेय. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते असं विधान होतं. आणि या विधानाचा उपयोग करायचा आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी. आता खाली लिहूया आन्सर मध्ये. समजा त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यू आर हे दोन त्रिकोण समरूप आहेत असे म्हण. समजा त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यू आर. आता याच्याऐवजी तुमच्या इच्छेनुसार नाव घेऊ शकता. ठीक आहे. त्रिकोण एबीसी आता इथं काही दिलेली नाहीत ना, त्रिकोणांची नावं नाही दिलेली. आपण तिथं मनानं घेतलं, पण समजा म्हटलं. समजा त्रिकोण एबीसी आणि समरूप त्रिकोण पीक्यू आर. आता इथे खाली लिहूया. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर विधान द्यायचं प्रमेयाचं. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. हे लिहिलं आपण विधान. आणि या विधानावरून आपण लिहितोय सांगा एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यू आर बरोबर सांगा बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. मग सांगा बाजू एबी वर्ग छेद पीक्यू वर्ग. ते लिहिलं विधानावरून आपण हे लिहिलं. आता प्रमेय झाला आपला, त्या विधानावरून आपण हे लिहिलं. आणि इथं काय दिलं पहा, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3 जसे 5 आहे. संगत बाजूंचं गुणोत्तर दिलं आपल्याला, ते लिहूया. म्हणून एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यू आर बरोबर. चला या बाजू किती येतात 3 जसे 5 आहे. म्हणजे 3 वर्ग छेद किती 5 वर्ग. मग लिहूया एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यू आर बरोबर सांगा 3 वर्ग 9 छेद 5 वर्ग 25. एकदम सोपं, फक्त 2 स्टेपचं उत्तर आहे. याचा वापर करतो आपण.
समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. या विधानाचा वापर करतो आपण. आणि 3 चौकटी आहेत. एक मार्काला विचारलं तर चालतंय किंवा 1.5 मार्क, अर्धा मार्क जरी घेतला तरी. बघा बोला, सांगा. AB वर्ग छेद कोण सांगितलं? AB. ठीक आहे. आणि त्याची संगत बाजू कोणती? PQ वर्ग. काय म्हणतात? PQR वर्ग. PQ संगत बाजू AB आणि PQ. ओके. आता इथे लिहिलं 2 वर्ग छेद 3 वर्ग. फार सोपं. 2 वर्ग 4 छेद 3 वर्ग. झाली चौकट. ओके. बोला. खाली काय येणार आहे? व्हेरी गुड. येऊया इथं PQR. एरिया त्रिकोण PQR. पहिलं इथं लिहिलं 80 छेद 125 आहे. आणि इथं आपल्याला काय सांगितलं? समरूप त्रिकोण आहेत आणि त्यांच्या समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्याच्या संगत बाजूच्या गुणोत्तरा एवढे असते. मग त्यांच्या संगत बाजू लिहूया. बोला. AB वर्ग छेद PQ वर्ग. AB छेद PQ आहे ना. आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं. आता वर्गमूळ घेतल्यानंतर 80चं वर्गमूळ माहित नाही आपल्याला, 125चं वर्गमूळ माहित नाही. यासाठी आपण काय करूया? कटत असेल तर काटा इथं. समजा जर बघा रफ मध्ये लक्षात घ्या. 5 1 5 उरलं किती? 3. 5 6 30. त्यानंतर इथं 5 2 10 उरले किती? 2. 5 5 25. आता पूर्ण वर्ग संख्या सापडली. 16चं वर्गमूळ 4. 16चं 42 कुठं वर्गमूळ? 16चं वर्ग नाही सांगितलं तू. समजा वर्ग सांगितलं असेल तर 25चं वर्गमूळ 5. म्हणजे कशाचा वर्ग आहे ती वर्गमूळ झालं. 4चा वर्ग 16 आहे आणि 16चं वर्गमूळ 4 आहे. 5चा वर्ग 25 आहे आणि 25चं वर्गमूळ 5 आहे. मग इथं उत्तर लिहूया तुमचं 16 छेद 25चं 4 छेद 5. एवढाच बदल. आणि उदाहरण क्रमांक 4 होतं. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR. 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया त्रिकोण LMN. आणि जर QR बरोबर 20 तर MN ची किंमत काढा. या पद्धतीचं उदाहरण होतं. आपण दिलेला भाग लिहिला. हे 2 त्रिकोण समरूप आहेत आणि समरूप त्रिकोणाचं विधान आता आपण लक्षात आलं सगळ्यांच्या. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR आणि हा एक भाग दिलेला आहे 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया त्रिकोण LMN. इथपर्यंत हा दिलेला भाग आहे. आता बघा हा 16ला एरिया त्रिकोण LMN गुणिले आहे आणि इकडे आल्यानंतर तो काय होईल? भागिले होईल. म्हणून इथे लिहूया हा 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR भागिले एरिया त्रिकोण LMN बरोबर. तिकडे काय आलं इथं? LMN इकडे घेतल्यानंतर काय आलं तिकडं? 16. बरोबर. आता इथं हे 9 गुणिले इकडे आल्यानंतर काय होईल? भागिले होईल. म्हणून आपण लिहितोय एरिया त्रिकोण PQR छेद एरिया त्रिकोण LMN बरोबर 16 आणि छेद किती? 9. हा एक भाग झाला, एक किंमत झाली. त्यानंतर विधान लिहूया. त्यानंतर विधान लिहिलं. आता जस्ट पाठ केलं तुम्ही विधान ते लिहा. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या
संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते असं लिहिलं आपण. आता मग लिहूया. म्हणून एरिया त्रिकोण PQR छेद एरिया त्रिकोण LMN बरोबर लिहायचा. एक बाजू दिलेली आपल्याला MN दिलेला आहे, दुसरी बाजू आहे MN. त्याची संगत बाजू कोणती आहे? QR. हे पहा MN ची संगत बाजू QR. मग इथे लिहूया QR वर्ग छेद MN वर्ग. हे लिहिलं पण त्या विधानावरून. आणि PQR छेद LMN तिची किंमत किती आली बघा, 16/9. आता याच्या ऐवजी लिहितो आपण 16/9 बरोबर QR ची किंमत दिली. इथे लिहिलं 20 वर्ग छेद MN वर्ग. तिरकस गुणाकार केला आता 16 MN वर्ग बरोबर 20 वर्ग किती 400 गुणिले हा किती आहे 9. त्यानंतर 16 गुणिले इकडे काय होतील भागिले, म्हणून MN वर्ग बरोबर 400 गुणिले 9 छेद किती 16. चला काटाकाटी करा. 16 ने 400 ला कट करा. सोळा एक 16 16 2 32 16 पंचे 80 बरोबर. कट केला पण इकडं 16 एक 16 16 2 32 बरोबर. 16 2 32 उरले किती 8 16 पंचे 80. म्हणून इथे लिहूया MN वर्ग बरोबर 25 गुणिले किती 9. दोन्ही पूर्ण वर्ग संख्या आहे. इथं वाक्य द्या वर्गमूळ घेऊ, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ असं वाक्य द्या. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ. आता याचं वर्गमूळ घेतल्यानंतर हा राहिला फक्त MN बरोबर 25 चं वर्गमूळ घेतलं 5 गुणिले 9 चं वर्गमूळ घेतलं 3 बरोबर. सांगा 3 गुणिले 5 15. ही आली MN ची किंमत. म्हणून MN बरोबर 15.